डॉक्टरांना संपवणं म्हणजे हजारो पेशंटच्या पुनर्जन्माला संपवणं असं आहे। एका नराधमाच्या शिक्षेसाठी जर गेल्या 8 दिवसापासून या देशभरातल्या किती हजार डॉक्टर संपावर आहेत। त्या एका भडव्यासाठी एवढ्या सगळ्या पेशंटच्या भावनेला पायात तुडवू नका, तुम्हाला हात जोडून विनंती करतो। नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर। कोलकाता येथे घडलेल्या डॉक्टर महिला अत्याचाराच्या निषेधार्थ गेले 8 दिवस झाले सोलापूर येथे डॉक्टरांचा संप चालू आहे। त्यानिमित्ताने मी सिव्हिल हॉस्पिटल येथे आलेले आहे आणि रुग्णांचे बरेच हाल होत आहेत। रुग्ण विवळत आहेत डॉक्टर नसल्यामुळे। इथे काही रुग्णांचे नातेवाईक आहेत। आपण त्यांना विचारूया की काय अवस्था आहे रुग्णांची। नमस्कार, मी समाजसेवक आतिश मेट्रे। जे कोलकात्यात घडलं ते खरंच चुकीचं आहे, कारण एका डॉक्टरांना संपवणं म्हणजे हजारो पेशंटच्या पुनर्जन्माला संपवणं असं आहे। हा गुन्हा खूप मोठा आहे। हा सगळ्या तमाम सोलापूरकरांनाच नाही तर तमाम भारत देशाला मान्य आहे। त्या नराधमाला शिक्षा मिळालीच पाहिजे, त्याला फाशी झालीच पाहिजे, एवढा त्याला रस्त्यावर भर चौकात आणून गोळ्या घातल्या पाहिजेत, हेही मान्य आहे। पण त्या एका नराधमाच्या शिक्षेसाठी जर गेल्या 8 दिवसापासून या देशभरातल्या किती हजार डॉक्टर संपावर आहेत। त्यामुळं एका डॉक्टरमुळं जर 100 पेशंटच्या वेदना जर तुडवल्या जात असतील तर हजारो करोडो पेशंटच्या वेदनेला त्या एका भडव्यामुळे त्यांच्या पायाखाली तुडवले जात आहे। हे होऊ नये यासाठी मी तमाम डॉक्टरांना, भारत देशातल्या डॉक्टरांना मी हात जोडून विनंती करतो। तुमचं दुःख, तुमची भावना तमाम भारत देशाने समजून घेतलेलं आहे आणि शासनाला, प्रशासनाला त्याचे डोळे उघडतील तेव्हा उघडतील, पण त्या नराधमाला शिक्षा होईलच। नाही झाली तर आम्ही मिळून रस्त्यावर उतरून त्याला शिक्षा देऊ, त्याला मोकाट सोडला तर त्याला रस्त्यावर मारून टाकू, पण त्या एका भडव्यासाठी एवढ्या सगळ्या पेशंटच्या भावनेला पायात तुडवू नका। तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्ही पूर्वावस्थेत या, तुम्ही डॉक्टरांना तुम्ही पेशंटला ट्रीटमेंट द्या आणि तुमचं सत्कार्य त्या पेशंटला होऊ द्या। रुग्णांची काय अवस्था आहे आतमध्ये? अक्षरशः मी आत्ता तिथं आतमध्ये गेलो, बघतोय तर गेल्या 6 दिवसापासून पेशंट तरमळत आहेत। बघा, त्यांच्या दुखण्याला माहीत नाही डॉक्टरांचे संप आहे, पण ते दुखणं हे चालूच आहे। रोज त्यांना तेच पेन किलर दिलं जातं आहे। त्रास तेवढ्यासाठी कमी होतं, परत त्रास होतो, परत त्रास कमी होतो, परत त्रास होतो, पण ते कोणाला बोलणार आहेत? मला आज रडत पेशंटने फोन केला की असं झालं दादा, प्लीज इथं सांगा, पण मी काय करू शकणार आहे? डॉक्टरांचाच संप आहे। मी डॉक्टरांशी इथं बोलून घेतलो, ते म्हणतात की डॉक्टर्स नाही तर आम्ही काय करणार आहेत? नर्स लोक, स्टाफ लोक आहेत, पण डॉक्टर्स नाही आहेत। मी विनंती करतो, खरंच कृपया हात जोडून विनंती करतो, तुम्ही डॉक्टर लोक लवकर या आणि त्या एकट्यासाठी एवढं सगळ्यांना मारू नका आणि यांना ट्रीटमेंट करा। याच्याच भावानं आज ज्या सिव्हिलमध्ये ज्या घटना आहेत, मी म्हणतो प्रशासन सवलत भरपूर द्यायला येतं। मी असला एक अजून एक दुसरा सिव्हिल उभा करावं का म्हटलं तर इथं खाट पण नसतो, अजून स्टॉप वाढवला पाहिजे, अजून इथले जे लेबर आहेत साफसफाईचे हे लेबर पण वाढवला पाहिजे। का अजिबात कसं असतो, ते खाट पण नसतो, खाट ते गादीवर झोपत आहेत पेशंटाला, आपण तिला तुडवून जातो। हे ब्लॉकमधली तुम्ही परिस्थिती बघा, सध्याला जाऊन बघा। आता ते एवढं स्टाफ, छोटासा स्टाफ आहे, अजून डॉक्टर लोक तर काय करणार आहे? मी म्हणतो प्रशासनाला, जो आरोग्यमंत्री आहेत, आरोग्य खाता आहे, ह्यांना विनंती करतो, या आरोग्याचं डॉक्टर स्टाफ वाढावं, सिस्टर लोक स्टाफ वाढावं, जे लेबर स्टाफ वाढावं, हे आमची हेच विनंती आहे। का म्हणलं, गोरगरीब इथं पैसेवाले कोणी येत नाही, गरीबच लोक येतात। आज तुम्ही सिव्हिल परिसरमध्ये हिंडा, आज तुम्ही नातेवाईक सगळं कुठं तर कट्ट्यावर बसलेले आहेत, कुठं बाहेर बसलेले आहेत, इथं बसलेले आहेत। मी प्रशासनाला, या आमच्या सरकारला म्हणजे हात जोडून विनंती करतो, या सिव्हिलमध्ये स्टाफ वाढवा, हेच आमची विनंती आहे। आपण पाहिलं की रुग्णांची काय अवस्था आहे आतमध्ये। डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे बरेच हाल होत आहेत। रुग्ण वाट पाहतात डॉक्टरांची, पण एका नराधमामुळं इतक्या साऱ्या रुग्णांना अशा अवस्थेत सोडणं हे योग्य नाही है। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।